राहुलवाडी फुलेनगर येथे सागर विठ्ठल जाधव या इसमावर हल्ला करणारे आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात। पंचवटी पोलीस स्टेशन भद्रकाली गुन्हे शोध पथक व गुंडाविरोधी पथकाची संयुक्तिक कामगिरी। दिनांक 17/9/2024 रोजी रात्री 12:15 सुमारास राहुलवाडी पंचवटी नाशिक येथे ओट्यावर बसलेला इसम नामे सागर विठ्ठल जाधव वय वर्ष 35 यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने इसम नामे विकी उत्तम वाघ व विकास उर्फ विकी विनोद वाघ व इतर साथीदार यांनी पूर्व वैमनस्य व वर्चस्व वादातून अग्निशस्त्राद्वारे गोळी झाडली। सदरची गोळी त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली लागून गंभीर जखमी करून पळून गेले होते। योगेश माधव वाघमारे यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 444/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 55, 3(5) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 कलम 135 प्रमाणे दाखल केला आहे। सदर संवेदनशील गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री किशोर काळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती संगीता निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांनी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपितांचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील संशयित आरोपिताचा शोध घेण्याकरिता पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक, भद्रकाली पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक व गुंडाविरोधी पथक यांचे वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आले होते। सदर पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे वैशालीनगर, नवनाथनगर, वज्रेश्वरी व फुलेनगर परिसरात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर परिसरात पथकामार्फत सापळा लावून एकूण 11 संशयित आरोपितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत। आरोपितांची नावे: निलेश बाळ पवार वय वर्ष 27 राहणार राजय्य अपार्टमेंट विंग नंबर 4 फ्लॅट नंबर 13 महेरधाम, डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जवळ म्हसरूळ नाशिक। आकाश राहुल निकम वय वर्ष 24 राहण्याचं ठिकाण राजेंद्र अपार्टमेंट विंग नंबर 4 फ्लॅट नंबर 9 महेरधाम, डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जवळ म्हसरूळ नाशिक। रोशन राजेंद्र आहिरे वय वर्ष 30 राहण्याचं ठिकाण फ्लॅट नंबर 7 कर्णनगर पेठ रोड नाशिक। सचिन मोतीराम गांगुर्डे वय वर्ष 21 राहण्याचं ठिकाण गजानन चौक फुलेनगर पंचवटी नाशिक। इरफान सागिर खाटिक वय वर्ष 44 राहण्याचं ठिकाण जयवंत सोसायटी फ्लॅट नंबर 14-12 सावकर गार्डन जवळ आकाश पेट्रोल पंपाजवळ म्हसरूळ नाशिक। आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे वय वर्ष 30 राहण्याचं ठिकाण पालिका बाजार समोर बुद्ध विहार शेजारी शनी मंदिर जवळ पेठ रोड नाशिक। आदित्य दिनेश आहिरे वय वर्ष 22 राहण्याचं ठिकाण गोविंदा बी फ्लॅट नंबर 6 शिंदेनगर मखमलाबाद रोड नाशिक। नितीन रमेश खलसे वय वर्ष 32 राहण्याचं ठिकाण वैशालीनगर पंचवटी नाशिक। साहिल फिरोज शेख वय वर्ष 21 राहण्याचं ठिकाण वैशालीनगर पंचवटी नाशिक। भारत मुकुंद कंकाळ वय वर्ष 25 राहण्याचं ठिकाण राजेय सोसायटी फ्लॅट नंबर 19 महेरेधाम नाशिक। 11 योगेश भीमराव जाधव वय वर्ष 29 राहण्याचं ठिकाण गल्ली नंबर 3 राहुलवाडी पेठ रोड पंचवटी नाशिक। तसेच सदर गुन्ह्यातील आरोपितांकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता सदर आरोपी यांनी पूर्व वैमनस्य व वर्चस्व वादातून सागर विठ्ठल जाधव याच्यासह कट रचून अग्निशस्त्राद्वारे गोळी झाडल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपितांना गुन्ह्यात दिनांक 18/9/2025 रोजी रात्री उशिराने अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ, विकी उत्तम वाघ, अमोल पारे उर्फ बबल्या व इतर साथीदार यांचा कसोशीने शोध सुरू आहे। सदर गुन्ह्यातील सहभागी आरोपींपैकी नितीन रमेश खलसे, साहिल फिरोज शेख, योगेश भीमराव जाधव, विकी उत्तम वाघ, विकास उर्फ विकी विनोद वाघ हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत
पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2, श्री किशोर काळे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1, श्रीमती संगीता निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग, वन पोलीस निरीक्षक गजेंद्र आर पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुनील पवार, पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट व पथक, भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथक व गुंडाविरोधी पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथक अशांनी पार पाडली आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुनील पवार हे करत आहेत। 2 दिवसापूर्वी गोळीबाराची घटना पंचवटीत घडली होती। काय नेमकं प्रकरण होतं, काय तपास त्या ठिकाणी करण्यात आला? खरं आहे, दिनांक 17 सप्टेंबरच्या पहाटे राहुलवाडी फुलेनगर पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एक इसम आहे, यातला विक्टिम आपल्या यातला आहे सागर जाधव। त्याच्यावरती 2 इसमांनी त्या ठिकाणी फायरिंग केलेलं होतं आणि फायरिंग करून ते त्या ठिकाणून पळून गेले होते। त्याच्यामध्ये आमचे पंचवटी पोलीस स्टेशनचे PI गजेंद्र पाटील, तसेच सोबत भद्रकालीचे देखील DB स्क्वॉड आणि सोबत गुंडा विरोधी पथक आणि आमचे त्याचे तपासी अंमलदार आमचे PI पवार साहेब, अशा सगळ्यांनी जॉईंटली त्या ठिकाणी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून त्या तपासांती याच्यामध्ये या 2 साथीदारांना ज्यांनी असिस्ट केलं या गुन्ह्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि एक्झिक्युशनमध्ये, अशा एकूण 11 आरोपितांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्यामध्ये आम्ही आता अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील अगदी याच्यामध्ये ते जे वेपन आहे ते वेपन प्रोक्यूर करण्यापासून तर याच्यामध्ये त्यांना फायनान्सेस करणं, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी याच्या गुन्ह्याचा कट रचण्यापासून तर ह्या गुन्ह्याचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला कृतीला हे देण्यापर्यंतच्या सगळ्या आरोपींचा त्या ठिकाणी समावेश आहे। याच्यामध्ये अजूनपर्यंत जे प्रत्यक्षात फायरिंग केलेले आहेत ते 2 आम्ही अजून अटक करणं त्याच्यामध्ये बाकी आहे, मात्र त्यांच्या देखील आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांच्या देखील पाठीमाग आमचे पोलीस आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी अटक करू। याच्यामध्ये निश्चितपणानं या आरोपितांची देखील पाठीमागची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि याच्यामध्ये यापूर्वी एक त्या ठिकाणी मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी घडला होता आणि त्याचा साधारणपणे याला संदर्भ असल्याची सकृतदर्शनी माहिती आहे, मात्र अधिक सखोल तपासांतीच याच्यामध्ये आपल्याला काही निष्कर्षाप्रती त्या ठिकाणी येता येईल। जे आपण सांगितलं त्यानुसार 11 एकूण जे आरोपी आहेत, आता त्यांचा सगळा क्राईम चार्ट मला या ठिकाणी सांगता येणार नाही, मात्र त्यांच्यावर याच्यापूर्वीचे काही गुन्हे आहेत निश्चितपणानं, जे आता आम्ही सर्च पण करत आहोत। त्याच्यामध्ये मी जसं आपल्याला म्हणलो की त्या गुन्हेगारी पूर्वेतिहासाच्या आधारावरती त्यांच्या अगेन्स्टमध्ये मकोका किंवा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाच्या अंतर्गत देखील त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। नाही होणार, त्याच्यामध्ये आमचं निश्चितपणानं जसा आता गेलेला आपला गणेशोत्सव असेल तो शांततेच्या काळातच आपल्याला सगळ्यांना माहिती शांततेच्या मार्गानेच पार पडला, तशाच पद्धतीने आगामी दुर्गादेवी असेल किंवा आगामी जे काही इलेक्शन्स आहेत लोकल बॉडीचे, त्या अनुषंगाने आमचा ॲक्शन प्लॅन आम्ही तयारही करत आहोत। वी आर टोटली रेडी फॉर दॅट आणि त्या अनुषंगाने गुन्हेगारांवरती प्रतिबंधात्मक कारवाई आपल्याला प्रभावी झालेली या पुढच्या काळात निश्चितपणाने दिसेल। नाही आहेत आमच्या, तेच मी आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये हद्दपारीचा एक पार्ट झाला आणि कोम्बिंग ऑपरेशन जे आम्ही रुटीन कोर्समध्ये करतच असतो। आता या अनुषंगानं अवैध जे शस्त्र आहेत त्याच्या अनुषंगाने देखील सेपरेट कोम्बिंग ऑपरेशन आम्ही त्या कालावधीमध्ये घेत आहोत आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये अवैध जी शस्त्र आहेत ती जप्त करणे आणि त्याच्या अनुषंगाने विशेषतः त्याच्या सोर्सपर्यंत जाणं हा आमचा याच्यामधला मूलभूत उद्देश असणार आहे आणि भविष्यात अशा पद्धतीचे कुठले गुन्हे घडूच नयेत याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत। 2 दिवसापूर्वी आपण अशा पद्धतीचे जे अवैधपणे सोशल मीडियावरती गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे जे रील्स आहेत तसे रील्स हटवले पण होते आणि ज्यांनी हे रील्स अशा पद्धतीने केले होते त्यांच्यावर आपण कारवाई पण केली होती, मात्र अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी थोडंसं ज्युव्हेनाईलचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त दिसते, मात्र तरी परंतु याच्यामध्ये गुन्हेगारीचं उदात्तीकरण कुणी करू नये या उद्देशानं आम्ही पूर्णतः प्रयत्नशील आहोत। आम्ही हे जे आता 11 आरोपी अटक केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे त्याच संदर्भामध्ये। आता त्याच्यात अधिक सखोल तपासामध्येच त्या बाबी समोर आल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला निश्चितपणे सांगता येईल। मागच्या काळातही गोळीबाराची घटना नाही, याच्यामध्ये निश्चितपणे एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये जे पण आरोपी आहेत त्या आरोपितांवरती प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जी आपल्याला म्हणता येईल, कारण याच्यामधले तडीपारी देखील आपण त्याच्यामध्ये केलेली आहे आणि निश्चितपणे आमच्या लेवलला आम्ही निश्चितपणानं त्याच्यात प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत। तरी परंतु जर का अशा पद्धतीच्या काही घटना घडल्या तर त्यावरती स्टर्न ॲक्शन घेऊन त्यांचा गुन्हेगारी पूर्वतेस लक्षात घेऊन अगदी संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत देखील त्याच्यामध्ये पुढे फर्दर त्यांना कसा आपल्याला चाप लावता येईल या उद्देशाने आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील आहोत। या सगळ्या गोष्टींवर आता लगेच इमिडिएटली आपल्याला कमेंट नाही करता येणार। आता अजून तर त्यांना आपण अटक केलेली आहे, कोर्टासमोर त्यांना हजर करू, मात्र तसं काय लक्षात आलं तर निश्चितपणे त्यावरती आपली कारवाई केली जाईल। त्याच्यामुळे देखील शरीराविरुद्धचे गुन्हे त्या ठिकाणी साधारणपणे दाखल आहेत, त्यातील जखमीवर देखील हे देखील त्यात दिसून येत आहे।
त्याच्यामुळेच मी आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा प्रॉपर तपास करून, अधिक सखोल तपास करून त्याच्यामध्ये फर्दर कारवाई केली जाईल. मी आपल्याला ऑलरेडी एक्सप्लेन केलं नाही याच्यामध्ये. पर्टिक्युलर गुन्ह्यापुरतं तर मी तुम्हाला सांगतो, यात 2-3 गोष्टींवरती कारवाई होईल निश्चितपणाने. याच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं, प्रेझेंट गुन्ह्यामध्ये तर काय कारवाई करणार याच्याविषयी मी ऑलरेडी भाष्य केलेलंच आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट असे गुन्हे घडू नये याकरता एक तर कुमिंग ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये अवैध शस्त्र जी आहेत ती शोधणं, त्याच्यानंतर प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्समध्ये हे आणि ह्याच्यासोबत आणखीन असोसिएटेड जे कोणी यांचे गुन्हेगार असतील किंवा जे कोणी यांचे असोसिएट असतील, सहकारी असतील, त्यांच्यावरती कारवाई करणं आणि प्लस कुठल्याही प्रकारे यांनी गुन्हेगारी भविष्यात करू नये याकरता त्यांना क्रॅकडाऊन करण्याकरता एक ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. त्याच्यावरती निश्चितपणे येत्या कालावधीत तुम्हाला काम झालेलं दिसेल.